तर हे काम तात्काळ थांबवलं नाही तर लोक सुद्धा तुमच्या विरोधात जातील असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेलं आहे। ज्यावेळी पार्किंगची घोषणा झालेली होती अगदी तेव्हापासूनच विरोधाला सुरुवात झालेली होती, मात्र त्या पुढे जाऊन सुद्धा सरकारने हे काम सुरूच ठेवलं। निर्माण होऊ शकते कारण एवढ्या मोठ्या पार्किंगची खरंच गरज होती का? पूर्वी या ठिकाणी पार्किंग होती, लाखो येत होते, पार्किंगची व्यवस्था होत होती। बरोबर आहे ना, आपण जे बोलत आहे ठीक बरोबर आहे, कारण की या ठिकाणी पार्किंगची आवश्यकता नाहीत। कारण की जे लोक म्हणतात की या ठिकाणी हजारो गाड्या येतात, फक्त कोण्या दिवशी येतात? फक्त 14 ऑक्टोबर 14 ऑक्टोबरला येतात, पण 14 ऑक्टोबरला कोणतीही या ठिकाणी अंदर कार येत नसते किंवा बाईक सुद्धा येत नसते। म्हणून आमची अशी इच्छा आहे की या ठिकाणी पार्किंगची आवश्यकता नाही। पार्किंगची आवश्यकता फक्त आड्या दिवशी 2-4 जे आडे दिवस असतात त्या ठिकाणी 10-15 कार उभ्या राहतात, त्या ठिकाणी एवढी मोठी पार्किंगची गरज नाही आहे। मोठ्या संख्येने अनुयायी जेव्हा येतात त्या याच ठिकाणी मुक्काम असतो, कारण खरं तर याच निळ्या आकाशाखाली सगळेजण इथं राहतात, जे आहे भीमगीतं गायल्या जातात। या सगळ्या असताना हे आज नेमकं ह्या एवढ्या मोठ्या पार्किंगची गरज काय आणि विरोध नेमका काय होतो आणि एवढ्या भावना अनावर होण्यामागचं नेमकं कारण काय? तेच आहे की आमचं पण सुद्धा म्हणणं आहे की या ठिकाणी पार्किंगची आवश्यकता नाहीच आहे। कारण की जे अनुयायी येत असतात ते रोडला गाडी ठेवतात, 10-15 गाड्या दिवसाला येतात आणि जे मी याच्या पहिले पण सांगितलेलं आहे की 14 ऑक्टोबरलाच फक्त लाखोच्या लोकसंख्येने येतात, पण त्यांना कारची पार्किंगची किंवा गाडीची आणि हे त्यांना अंदर येण्याची मुभाच नसते। अनेक दिवसांपासून हा मुद्दा जो होता प्रशासनासोबत चालू होता, दीक्षाभूमी स्मारक समितीचं नेमकं काय म्हणणं होतं आणि तुम्ही सगळे बौद्ध अनुयायी जे त्यांनी आपल्या भावना सांगितल्या होत्या त्याकडे कुठं दुर्लक्ष झालं का? दीक्षाभूमी स्मारक समितीचं दुर्लक्ष तेच करत आहेत की जे अनुयायीचे जे म्हणणे आहे ते ऐकून घेत नाही। याच्या पहिले पण 2-4 मिटिंगा झाल्या, लोकांच्या मिटिंगा झाल्या, लोकांनी तेच सांगितलं की जे स्मारक समितीमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांनी आम्हाला क्लिअर सांगितलं पाहिजे की ह्या ठिकाणी काय कोणत्या पद्धतीनं काम होत आहे। जेव्हा दीक्षाभूमीच्या याच्यामध्ये 221 करोडचा जेव्हा जो पेमेंट आला तेव्हा सांगितलं की फक्त बाहेरची पार्किंग आणि सौंदर्यीकरण होईल, पण अंडरग्राऊंड पार्किंगचा त्या ठिकाणी मुद्दा होता नाही। पण सडनली त्यांना काय वाटलं आणि त्यांनी जो आपल्या कमिटीने विचार करून हे अंडरग्राऊंड पार्किंग तयार केलेली आहे। म्हणजे अंडरग्राऊंड पार्किंगचा मुद्दा पूर्वी नव्हता, अचानकपणे हा ठिकाणी मुद्दा आला, त्याच्यामुळे हे जे आंबेडकरी अनुयायी आहे त्याला विरोध करत आहेत। धन्यवाद। आठवले गटाचे आपल्यासोबत जे आहे कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांच्याही काय भावना आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे, काय चुका झालेल्या आहे या सगळ्या याच्यामध्ये जेवढा राग अनावर होतो? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भूमीवर दीक्षा देऊन समस्त देशाला एक नवीन शांतीचा बुद्धाचा मार्ग दिला। त्या धर्तीवर आज आंबेडकरी जनता, बुद्ध जनता आक्रोश करीत आहे। यामागे कारण असं आहे की मागील वर्षी सरकारने या ठिकाणी सौंदर्यीकरणाच्या नावावर तर घटनास्थळी पोहोचलेल्या आंदोलकांच्या सुद्धा भावना आपण जाणून घेतलेल्या आहेत। प्रस्तावित नसताना पार्किंगचा घाट घालण्यात आला असा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी केलाय, तर दीक्षा स्मारक समिती आणि अनुयायांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष झालं अशी भावना सुद्धा इथल्या आंदोलकांनी व्यक्त केलेली आहे।